नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे रेड अलर्ट संदर्भातल्या। ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। म्हणजेच आज या 6 जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। म्हणजेच या ठिकाणी 204 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो आणि सोबतच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा काही भागात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। म्हणजे ज्या ठिकाणी 65 ते 200 मिलीमीटर दरम्यान पाऊस पडू शकतो। खास करून कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 7 ऑगस्ट म्हणजेच बुधवारपर्यंत दमदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, सांगली, सोलापुरात पुढचे 4 दिवस हलक्या सरी बरसतील। तसंच संपूर्ण मराठवाड्यामध्ये सुद्धा 4 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, रात्रभर जोरदार पाऊस सुरू आहे। मात्र आज सुद्धा दिवस आजचा कारण मोठ्या पावसाचा आहे। ठाणे जिल्हा असेल, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। म्हणजेच या ठिकाणी 6 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे। या ठिकाणी 204 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो आणि सोबतच मुंबई असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। म्हणजेच या ठिकाणी जवळपास 65 ते 200 मिलीमीटर इतका पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, आपण बघतोय रात्रीपासून खूप मोठा पाऊस आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये आणि त्याचबरोबर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना आज रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। काय सांगशील आजच्या रेड अलर्ट बद्दल आणि एकंदरीत मुंबईतल्या सध्याच्या पावसाबद्दल? संदीप, मुंबईमध्ये एकतर काल शनिवारी विकेंड होता, मुंबईकरांनी पाऊस अनुभवला होता। रात्री उशिरा मुंबईमध्ये साधारणतः 12-12:30च्या आसपास पाऊस खूप सुरू झाला होता। 2-2.5 तास रात्री पाऊस सुरू झाला होता। पहाटे देखील पाऊस सुरू होता। आता त्या तुलनेने पावसाचा जोर जरासा कमी झालेला आहे। ही दृश्य आपण जर पाहिली तर हिंदमाता परिसरामधली दृश्य आहेत। हिंदमाता परिसर हा सखल भाग आहे। या भागामध्ये जर पाऊस अधिक राहिला तर मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात असतो। तुर्तास तरी मुंबईकरांना पावसाचा जोर जो आहे शहरातला तो थोडासा कमी होताना दिसलेला आहे पहाटेच्या तुलनेने। पण दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिका प्रशासन सगळीकडे सज्ज होताना दिसते, कारण की अनेक भागांमध्ये आज वॉर्निंग देण्यात आलेलं आहे। विशेषतः कुलाबा वेस्ट शाळेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की मुंबईमध्ये साऊथ मुंबई असेल, दक्षिण मध्य मुंबई असेल आणि उत्तर मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवर देखील वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहील असं सांगण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य महाराष्ट्र जो आहे, जो नाशिक आहे, नाशिकच्या पट्ट्यामध्ये नगर आहे, पुणे आहे, अशा ठिकाणी देखील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेचा आहे। एकूण जर पाहिलं तर काल शनिवारी पाऊस होता, आज देखील पाऊस आहे असं सांगितलेलं आहे। दुसऱ्या बाजूला मुंबईकरांसाठी एक सगळ्यात जास्त वाईट अशी बातमी म्हणावी लागेल की लोकल सेवा जी आहे ती आता ठप्प असल्याचं सांगण्यात आलेलं आहे रेल्वे प्रशासनाच्या विभागाने। हार्बर लाईनवर काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती बंद असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्याचं काम सुरू आहे, तांत्रिक जी गोष्ट आहे ती त्याचं दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। दुसऱ्या बाजूला मध्य रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे या देखील फार उशिराने धावतात। विशेष म्हणजे रविवार आहे, मुंबईमध्ये येण्याचा जो मुंबईमध्ये चाकरमानी जो येतो तो त्या तुलनेने नेहमीच्या तुलनेने कमी येतोय आज। पण मुंबईकरांना आज लोकलमधून जाणं त्रासदायक होणार आहे। वाहतूक प्रशासनातला सगळ्यात मोठा भाग मुंबईमध्ये आहे लोकल सेवा, ती आता परिणाम होणार आहे। आता पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी लोकल बंद करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे पहाटेपासून मुंबईकरांचे हाल आता सुरू झालेले आहेत। अगदी सागर, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। ठाण्याजवळ पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। वडाळा आणि वाशी दरम्यान हार्बर ट्रेनची सुद्धा वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आपल्याला पाहायला मिळते। रात्रभर पाऊस आहे मुंबईमध्ये, आता थोडीशी पावसाने विश्रांती घेतली। मात्र या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय सांगशील मध्य रेल्वेच्या वाहतुकीबद्दल?
जर आपण बघितलं तर रात्रीपासूनच ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस कोसळतोय. मध्येच जोरदार सरी तर मध्येच मध्यम सरी अशा प्रकारे पाऊस पडतोय. आता जर आपण परिस्थिती बघितली आता पण सुद्धा पावसाची सर चालू आहे. कल्याण, डोंबिवली, दिवा, शहापूर, कसारा या पट्ट्यामध्ये पावसाची संततधार चालू आहे. जर सकाळी आपण 6च्या सुमारास बघितलं तर कल्याण स्थानकात पाणी साचायला सुरुवात झालं होतं. तर सकाळी 5च्या सुमारास जो ठाणे स्टेशन आहे या ठाणे स्टेशनच्या ट्रॅकमध्ये सुद्धा पाणी साचलं होतं. कल्याण स्टेशन असेल, डोंबिवली स्टेशनवर सर यावर अनाउन्समेंट होते. त्याचप्रमाणे रेल्वे जी आहे रेल्वे ही अनिश्चित वेळाने आहे. कसारा ते कल्याण ही लोकल सेवा चालू आहे. मात्र जी कर्जत वरून येणारी लोकल सेवा आहे याच्यावर मोठा परिणाम झालेला आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर काही मेल एक्सप्रेस या कॅन्सल केल्या आहेत तर काही मेल एक्सप्रेस या डायव्हर्ट केलेल्या आहेत. जर आपण पावसाची पोझिशन बघितली तर दिवा असेल, डोंबिवली असेल आणि कल्याण असेल, कल्याण पूर्व असेल आणि त्याचप्रमाणे शहापूर असेल अशा याच्या अनेक भागामध्ये पाणी साचलेलं दिसतंय. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली असेल, त्याचप्रमाणे डोंबिवलीतील लागून असलेली जी गावं असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण दिवा शहर या संपूर्ण दिवा शहरामध्ये गुडघाभर पाणी आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली स्टेशन रोड आहे इकडे पण सकाळी पाणी साचलं होतं. असाच जर पाऊस पडत राहिला तर डोंबिवली असेल, कल्याण असेल, दिवा असेल आणि ग्रामीण भाग असेल या ग्रामीणमध्ये पूरजन्य परिस्थिती होऊ शकते. अगदी प्रदीप, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी संजय कदम ठाणे स्टेशनवर आहेत. संजय, काय परिस्थिती आहे ठाणे स्टेशनवरची? तुम्ही सुद्धा ट्रेनमध्ये अडकलायत अशी माहिती मिळते. बरोबर आहे संदीप. सकाळी ही टिटवाळ्यावरून 4:30 वाजता सुटलेली ट्रेन आहे पहाटे आणि ती साधारण 6 वाजता करी रोडला पोहोचणे अपेक्षित होतं. पण ती आता 7 वाजले तरी ती ठाणा स्टेशनला आहे. ही गाडी म्हणजे कळव्याच्या ट्रॅकवर पाणी आहे, ठाण्याच्या ट्रॅकवर पाणी आहे. पावसाचा जोर वाढतच आहे. त्यामुळे ही गाडी पुढची म्हणजे स्टेशनला अनाउन्समेंट केली जात नाहीये. सकाळी खासगी कंपन्यांमध्ये म्हणजे आज रविवार असला तरी खासगी कंपन्यां सुरू असतात. त्यामुळे सकाळच्या शिफ्टला येणारी जी लोक आहेत ती ह्या गाडीमध्ये आहेत आणि अनेकांनी ठाण्याला उतरून परत जाण्याचा मार्ग बंद केलेला आहे. पण कल्याणकडे जाणाऱ्या सुद्धा सीएसटी कडून कल्याणकडे जाणाऱ्या सुद्धा गाड्या नसल्यामुळे ठाणा स्टेशनवर पूर्ण गर्दी आहे आणि ठाणा स्टेशनवर बाकीच्या मेल एक्सप्रेस सुद्धा थांबवण्यात आलेल्या आहेत. आणि पावसाचा जोर हा असाच कायम आहे. त्यामुळे परत जाणाऱ्या लोकांचे सुद्धा प्रॉब्लेम होणार आहेत. आणि आता ही गाडी जी आहे ती 6 वाजता अपेक्षित होतं पोहोचणे. अगदी पण ती 7 वाजले तरी अजून ठाणा स्टेशनला. अगदी म्हणजे संजय, कुठेतरी लोकांची गैरसोय होते मोठ्या प्रमाणावर आणि या सगळ्यामध्ये संभ्रम आहे लोकांच्या मध्ये अनाउन्समेंट नसल्यामुळे. धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर जाऊयात शंकर कांबळे आपले प्रतिनिधी आहेत. शंकर, मध्य रेल्वेच्या प्रवासामध्ये काय परिस्थिती आणि कुठल्या स्टेशनवर आहात तुम्ही? नक्कीच संदीप, मी 4:34 ट्रेन होती कल्याणवरून. अंबरनाथवरून येणारी ट्रेन होती. ती आली 4:45 वाजता. त्यानंतर जवळजवळ 6 वाजण्याच्या आसपास 5 वाजण्याच्या आसपास कळवा ते ठाणे या एक स्टेशन येण्यासाठी 1.5 तास घेतला ट्रेनने. आता ही ट्रेन भांडूप क्रॉस करून पुढे निघाली आहे. पण गती एकदम धीमी आहे, म्हणजे अगदी स्लो पद्धतीने चालू आहे ट्रेन. आणि पावसाचा जोर आणखीन तेवढाच आहे जो रात्रीपासून सुरू आहे तो सुरूच आहे पाऊस. पावसाचा जोर आणखीन काही कमी झालेला नाहीये. ट्रॅक मध्ये पाणी भरलेलं आहे दोन्ही साईडला. ट्रेन नक्कीच सुरू आहे सध्या, स्लो का होईना पण सुरू आहे. अगदी पावसाचा जोर आहे आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं शंकर कांबळे आपले प्रतिनिधी या ट्रेननं प्रवास करतायत आणि 1 तास कळवा ते ठाण्यापर्यंत एक स्टेशन क्रॉस करायला तब्बल 1.5 तास ट्रेनला लागला. धन्यवाद शंकर तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मनोज, काय परिस्थिती आहे मुंबईतल्या एकंदरीत पावसाची आणि तिन्ही रेल्वे मार्गांची? बरोबर आहे. कालपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर सुद्धा तसाच सुरू होता. त्याच्यामुळे मात्र मुंबईकरांची आज सकाळी सुद्धा पुन्हा त्रेता तिरपीट उडालेली पाहायला मिळणार आहे. मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी भरलेलं आहे. याचा सगळ्यात जास्त फटका जो बसलेला आहे तो हार्बर आणि मध्य रेल्वेला बसलेला आहे. हार्बर मार्गावरच्या कुर्ला ते चुनाभट्टीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं असल्यामुळे हार्बरची जी सेवा आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे. काल सुद्धा दुपारनंतर संध्याकाळपर्यंत 6 तास ठप्प झालेली सेवा
थोडी सुरू झाली होती, परंतु पुन्हा आज सकाळपासून मात्र ही सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. मग रेल्वेचे जे PRO असतील ते सुद्धा माहिती देत नाहीये किंवा प्रवासी जे निघालेले आहेत त्यांना जर घरीच माहिती मिळाली तर प्रवासी बाहेरच पडणार नाहीये. परंतु रेल्वे प्रशासन कुठेतरी कमी पडतंय माहिती देण्यामध्ये, त्याच्यामुळे प्रवासी बाहेर पडतायत आणि त्यांना समस्येला सामोरं जावं लागतंय. हार्बर मार्गावरची जी सेवा आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे. तर कुर्ला ते सायनच्या दरम्यान सुद्धा पाणी भरलेलं असल्यामुळे मध्य रेल्वे सुद्धा ठप्प झालेली आहे. अगदी मनोज, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय अनेक गाड्या ज्या आहेत त्या ठाणे स्थानकादरम्यान अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक दीड तास गाड्या ठाणे स्टेशन आणि परिसरामध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण या सगळ्यामुळे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे रात्रभर पडलेल्या मुंबईतल्या पावसामुळे, आणि कुठंतरी रेल्वे वाहतूक जी आहे ती मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत. भोगावती नदीनं रायगडच्या धोक्याची पातळी ओलांडलेली. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघूयात. रायगडच्या भोगावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि या सगळ्यात बघितलं तर अंतोरे गावामध्ये पुरानं थैमान घातलेलं आहे. संपूर्ण रात्रभर पाऊस पडलाय. अंतोरे गावात 5 ते 6 फूट पाणी. कोलाड रिव्हर राफ्टिंग या टीमनं 40 ते 50 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे रायगडमधल्या भोगावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि गावामध्ये अंतोरे नावाचं जे गाव आहे या गावामध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे. संपूर्ण रात्रभर पाऊस लागलेला आहे आणि या रात्रभर लागलेल्या पावसामुळे अंतोरे गावात पुराचं पाणी शिरलेलं आहे. 5 ते 6 फूट गावामध्ये, सगळ्या गावामध्ये 5 ते 6 फूट पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर रिव्हर राफ्टिंगच्या टीमनं तब्बल 40 ते 50 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. आपण बघतोय संपूर्ण पेण तालुक्यावर पुराचं पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा प्रशासनानं दिलाय. नागोठणे शहरामध्ये आंबा नदीचं पाणी 4 फूट शिरलेलं आहे, तर नागरिक भीतीच्या वातावरणामध्ये. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत आहेत. काय परिस्थिती आहे मोहन? काल रायगडमध्ये काल सकाळपासून पाऊस सुरू झालेला आहे. रात्रभर वारा पाऊस सुरू आहे. काल पूर्ण रायगडमध्ये सगळ्या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. सावित्री असू दे, आंबा असू दे, कुंडलिका असू दे, हे भरून वाहत आहेत. पूर्ण महाडमध्ये काल बाजारपेठेत पाणी होतं, रोह्यामध्ये होतं आणि आज सकाळी 5 ते 6 फूट नागोठण्यामध्ये पूर्ण शहरामध्ये पाणी आहे. आणि काल लोणेरे येथे सोन्याची वाडी होती, तिथे 50 ते 60 लोक अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. आणि आज पेणमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. पूर्ण पहिल्या मजल्यावर पाणी आहे. अंतरा फाटा जे गाव आहे त्या गावात जे नागरिक अडकले होते, जे कोलाड रिव्हर राफ्टिंग महेश सानप त्या टीमनी या नागरिकांना, लहान मुलांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. त्यांना स्थलांतरित हलवलेलं आहे. पूर्ण रायगड जलमय झालेलं आहे आणि असाच जर पाऊस राहिला तर असंच पूर्ण रायगड या पुराच्या पाण्यात जाऊ शकतो. अगदी मोहन, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय रायगडमध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. भोगावती नदीनं आपण बघितलं तर पाणी अनेक गावांमध्ये शिरलं. यानंतर येऊयात मध्य रेल्वेच्या वाहतुकीकडे, कारण कल्याण स्थानकात ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांमध्ये पाणी ट्रॅकवर आले आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठाणे स्टेशनवर 2-2 तास गाड्या अडकून पडलेल्या आहेत आणि यामुळे सकाळीच मुंबईकरांचे हाल व्हायला सुरू झालेले आहे. मध्य रेल्वेनं आपल्या स्थानकावर जो असलेला, आपल्या लाईनवर असलेला जो ब्लॉक आहे तो रद्द केलेला आहे, मात्र पश्चिम रेल्वेवरचा मेगा ब्लॉक आज कायम आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर 3ही लोकल मार्ग जे आहेत मुंबईतले रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे प्रभावित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कल्याण, डोंबिवली, ठाण्यामध्ये जोरदार पाऊस आहे. आपले प्रतिनिधी सुभाष उगले आपल्या सोबत आहेत. सुभाष, तू कुठल्या स्टेशनवर आहेस आणि काय परिस्थिती आहे? आता मी दादरला पोहोचलोय. सकाळी मी 4 वाजता निघालो, पण सेंट्रल रेल्वे पूर्णपणे ठप्प आहे. घाटकोपर पर्यंत कसं तरी आलो आणि नंतर मेट्रोनी अंधेरीला गेलो आणि अंधेरीवरनं वेस्टर्न आलो. तर वेस्टर्न लाईन सुरळीत चालू आहे. मात्र सेंट्रल लाईनची पूर्ण हे उडाला आहे. पावसामुळं ठाणे, कल्याण, मुंब्रा या दरम्यान ट्रॅकवर परत पाणी साठल्यामुळं सेंट्रल लाईन पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. अगदी धन्यवाद सुभाष, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं आपले प्रतिनिधी सुभाष उगले
सकाळी 4 वाजता डोंबिवलीवरून निघाले होते आणि ते आत्ता दादरला पोहोचलेत। मात्र या सगळ्यामध्ये त्यांना मेट्रोचा आधार घ्यावा लागला। घाटकोपरवरून अंधेरी मेट्रोचा प्रवास करून मग अंधेरीमधून वेस्टर्न लाईन त्यांना दादरपर्यंत यावं लागलं। ब्रेकनंतर मुंबईतल्या पावसाची पुन्हा एकदा बातमी पाहूयात। मुंबईत कालपासून पाऊस सुरू आहे आणि या सगळ्या पावसामुळे अंधेरीतल्या मिलन सबवे इथं पाणी साचलंय आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो वाहतुकीवर होताना दिसतोय। आपण बघितलं तर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी या मिलन सबवेमध्ये साचलेलं आहे आणि या सगळ्याचा वाहतुकीवर परिणाम झालाय। काल काही वेळासाठी या सबवेमधली वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली होती आणि आता जर आपण बघितलं तर इथली परिस्थिती आपल्याला लक्षात येऊ शकते। या ठिकाणी गुडघ्याच्या वर पाणी साचले आणि त्यामधूनच वाट काढत हे सगळे रिक्षावाले जाताना दिसत आहेत, कारवाले किंवा गाड्या तिथनं सगळे नेताना दिसत आहेत। गाडी चालकांना या सगळ्याचा त्रास होतोय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। रात्रपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे देखील ठिकठिकाणी आपण आता अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे या ठिकाणी रात्रपासून पाणी साठलं आहे। त्यामुळे देखील हा सबवे रात्रपासून वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे। ज्यासाठी देखील या ठिकाणी असे पालिकेकडून लाईफगार्ड असून आणि इतर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावला आहे। त्यामुळे देखील इकडच्या वाहन चालकांना व इतर नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह सत्यम सिंग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आपण बघतोय अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला कोंडा निर्माण होतोय। सकाळी 6:30ची ही दृश्य आहे, त्यामुळे रात्रभर किती मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। गुडघ्याच्या वरतीपर्यंत पाणी साचलेलं आणि याचा सगळ्याचा परिणाम जो आहे तो वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतोय। सकाळी 6:30ची ही दृश्य आहेत। पाऊस रात्रभर सुरू आहे। राज्यभरामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आज हाय अलर्ट सुद्धा जारी करण्यात आले आहे। तर रात्रभर मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या सगळ्याचा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे, मात्र मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या सगळ्या वाहतुकीवर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक तास ट्रेन रखडलेले आहेत। ही मालाडमधली काही दृश्य आहेत, आपण बघतोय घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि सगळ्या साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। म्हणजे मुंबईमध्ये आपण बघितलं तर अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि रस्त्यांवर तर पाणी साचलेलं आहे, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, पण त्याचबरोबर मुंबईतल्या अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान जात आहे। मालाडमधली ही दृश्य आहेत सकाळी 6 वाजताची। रात्रभर पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी या घरात पाणी शिरल्याचं आपण बघतोय। यानंतर ठाण्यातली एक ब्रेकिंग बातमी बघूया। ठाण्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। ठाण्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं रात्रभर दमदार हजेरी लावली। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ठाण्यामध्ये रात्रभर पाऊस कायम आहे। ठाण्यामध्ये रात्रभर पावसाची संततधार असलेली पाहायला मिळते। आता सुद्धा ठाण्यामध्ये पावसाचा जोर असल्याचं कळतंय। ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी ठाण्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। ही ठाण्यातली आपण दृश्य बघतोय। अधिक माहिती घेऊयात, अजित मांढरे आपले प्रतिनिधी आहेत। अजित, काय सांगशील एकंदरीत पावसाची स्थिती आणि रस्ते वाहतुकीबद्दल? संदीप, ठाण्यामध्ये पहाटेपासूनच पाऊस जोरात आहे। काल मध्यरात्री पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे जे पाणी ठिकठिकाणी साचलं होतं ते पाणी ओसरलं होतं। मात्र मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे आता सर्व ठिकाणी पुन्हा पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। घोडबंदर परिसर असेल, त्याच पद्धतीनं ज्युपिटर हॉस्पिटलचा भाग असेल किंवा कळवा येथील श्रीजी धाम, खारेगाव नगर मधील त्या ठिकाणी एक 2-3 इमारती असतील, बऱ्याचशा भागामध्ये पातलीपाडा आहे, त्याच पद्धतीनं गायमुख आहे, या भागामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। आणि पावसाचं पाणी जे आहे ते कालचं पाणी थोडं असून आता पुन्हा मध्यरात्रीपासून पाऊस पडल्यामुळे आता
बऱ्याच ठिकाणी चांगलंच पाणी भरलेलं आहे, पाणी साचलेलं आहे पावसाचं. त्याच पद्धतीनं घोडबंदर रोड जो परिसर आहे या आज रविवार असल्यामुळे वाहतूक कोंडी कमी आहे, पण तरी ज्या गाड्या रस्त्यावरती आहेत किंवा जे प्रवासी रस्त्यावरती आहेत त्यांना त्या ठिकाणाहून जाण्यामध्ये अडचण निर्माण होते, कारण का पाऊस पडल्यामुळे घोडबंदर रोडवरील जवळपास 7 ते 8 ठिकाणी पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. त्यामुळे पाण्यातून वाट शोधत ठाणेकरांना जावं लागतंय. अगदी अजित, धुवाधार पाऊस दिसतो या दृश्यांमध्ये ठाण्यामधला, आणि या सगळ्याचे अपडेट घेत राहणार आहोत तुमच्याकडून. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. ब्रेकनंतर पुन्हा एकदा मुंबईतल्या पावसाची बातमी बघूयात. आपण बघतोय रात्रभर मुंबईमधल्या सगळ्याच परिसरांमध्ये आणि त्याचबरोबर इतरही उपनगरांमध्ये मुंबईच्या सगळीकडे जोरदार पाऊस आहे. LBS रोडवरची ही सकाळी 7 वाजताची दृश्य आपण बघतोय. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाणी सगळीकडे साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ही LBS मार्गावरची दृश्य आपण बघतोय. सकाळी 7 वाजताची दृश्य आहेत. रात्रभर पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे. याचा परिणाम थोडीशी वाहतूक मंदावलेली पाहायला मिळते. मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे.